नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 सादर करण्यात आलेला आहे। त्या अर्थसंकल्पामध्ये गरिबांसाठी 12 योजनांचे महत्त्वाचे आणि धडाकेबाज असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर त्याचे फायदे कोणाला होणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 35,40,491 घरकुल बांधण्यात येणार आहेत। त्याच्यानंतरची योजना आहे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना 12,954 सदनिका उर्वरित सदनिका उपलब्ध करून देण्याची नियोजन आहे। त्याच्यानंतर सन 2024-25 साठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1,886 कोटी 84 लाख निधीची तरतूद केलेली आहे। त्याच्यानंतरची योजना आहे सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसे करणे हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा निश्चय करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतरची योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृद्ध नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यात वाढ 1,000 वरून 1,500 रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे। सन 2023-24 मध्ये 45,60,000 लाभार्थींना 7,145 कोटी रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे। त्याच्यानंतरची योजना आहे दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना। पहिल्या टप्प्यात 34,400 घरकुल बांधणार आहेत। त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहनाचे वाटप करणार आहे। त्याच्यानंतरची योजना तृतीय पंथी धोरण 2024 जाहीर भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री पुरुषासोबतच तृतीय पंथी हा लिंग पर्याय उपलब्ध। तृतीय पंथीयांना राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेणे सुलभ होईल। त्याच्यानंतरची योजना आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना आणणार आहेत। त्याच्यानंतर मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरता कर्जावरील शासन हमीची मर्यादा 30 कोटी रुपयावरून 500 कोटी रुपये करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबाला लागू होणार आहे। आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1,50,000 रुपयावरून 5 लाख रुपये, 1,900 रुग्णालयामार्फत 1,356 प्रकारचे उपचार उपलब्ध होणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे धडाकेबाज 12 योजनांचे निर्णय हे गरिबांसाठी घेण्यात आलेले आहेत। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।